नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आणि आपण बघणार आहोत की आता छानपैकी पावसाळा सुरू झालेला आहे आणि रानभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. तर आपण आज राजगिऱ्याची भाजी बघणार आहोत. चला तर मंडळी, कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरी छान परतून झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला छानपैकी 2 मोठे आपण कांदे इथे कापून घेतलेले आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कांदा वापरू शकता. कांदा जास्त वापरल्यामुळे भाजी खायला खूप चविष्ट लागते. तर आपण यामध्ये कांदा छानपैकी जास्तीत जास्त वापरून टाकलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची आहे. लसणची पेस्ट घातली की ती पण आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे आणि ती परतून घेतली की छान लालसर होत आले की आता त्यामध्ये आपल्याला सुक्या मिरच्या घालायच्या आहे. या मीडियम फ्लेवर म्हणजे मीडियम तिखट असलेल्या लाल मिरच्या आहे. ह्या आपण फ्लेवर उतरवा, त्यामध्ये थोडाफार त्याचा अर्क आला पाहिजे म्हणून आपण त्याच्यात टाकलेले आहे. त्यानंतर तुम्ही लाल जास्त तिखट वापरू शकता आणि त्यामध्ये धनिया पावडर घालायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे, कारण त्या कमी तिखट मिरच्या असल्यामुळे आपल्याला लाल तिखट घालणं आवश्यक आहे. त्यानंतर मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो आणि ते छान मिक्स करून घेतलं की थोडं बॉईल होऊ दिलं, म्हणजेच थोडं शिजू दिलं त्याला, की त्यामध्ये आपल्याला राजगिऱ्याची भाजी छान स्वच्छ धुवून आणि छान बारीक आपण कापून घेतलेली आहे ती आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ती टाकून घेतली की आता आपण ती छानपैकी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकजीव झालं की आपल्याला अशा पद्धतीने त्यावरती झाकण ठेवून आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे. अशी आपण फारच फार 2दा वाफ काढली की ही भाजी झटपट शिजणारी आहे, जास्त वेळ लागत नाही. आणि थोडं आपण झाकण ठेवून याला शिजवून घेतली की लगेचच आपण याचं झाकण काढून त्याला थोडं त्यामधील पाणी तुटू देण्यासाठी, म्हणजेच पाणी जे झाकून ठेवलं होतं त्यामध्ये पाणी कमी होण्यासाठी त्याला बिना झाकलेली सुद्धा थोडी नंतर शिजवून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधील पाणी कमी होऊन जाते आणि भाजी खायला खूप चविष्ट लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही रानभाजी बघितली आहे. ही राजगिऱ्याची भाजी आहे, खायला खूप छान लागते. बघा, अशा पद्धतीने छानपैकी वरण भात, डाळ आणि भात सोबत खायला खूप छान लागते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. मी याआधीही तरोट्याची भाजीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे, तुम्ही नक्की बघू शकता. आणि आणखीनही मी रानभाज्या यामध्ये ॲड करणार आहे. धन्यवाद.